ही मशीन साधारणतः 6 ते 7 मिनिटांमध्ये एक ट्रेलर आणि ॲव्हरेज जर बघितलं तर साधारणतः 1 तासामध्ये 8 ते 10 टनाचं याच्यामध्ये चारा कुट्टी करता येते। नमस्कार, मी संभाजी पाटील, बारामती ट्रॅक्टर्स उद्योग समूह यांच्याकडून आपणाला सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप धन्यवाद देतो। आज आमच्या दालनामध्ये हे पहा, ही आहे महावीर ॲग्रो जयपूर यांची महावीर चाप कटर मशीन, अर्थात आपण याला मुरघास बनवण्याची मशीन असंही बोललं जातं। की वेगवेगळ्या ठिकाणी गोटे तयार होतात, गायींचं पालन तयार होतं, त्याच्यानंतर म्हशींचे पालन बऱ्यापैकी आता लोक करतात। तर त्यांच्या खाद्याचा खूप मोठा प्रश्न आहे, चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे। तर त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात। तर आपण उन्हाळ्यामध्ये जे मका किंवा जे ऊस असतं त्याचं जे मुरघास बनवून आपण ते खड्ड्यामध्ये किंवा मोठ्या बॅग्समध्ये बनवून त्याचं मुरघास म्हणून खाद्य आपण वर्षानुवर्ष ते वापरू शकतो। चला तर अशीच मुरघास बनवणारी ही मशीन आहे। या मशीनचं नाव आहे महावीर मुरघास चाप कटर मशीन। ह्या मशीनचे आपण स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया। हा त्याचा हुक आहे जो ट्रॅक्टरच्या ट्रॉली हुकमध्ये जोडला जातो। त्याच्यानंतर हे हेवी ड्यूटीमधलं त्याचं सुकान आहे, ज्याच्यावरून तुम्हाला कुठे बेंड होणार नाही वगैरे अशा पद्धतीनं। आपण ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टमधून मशीनच्या पीटीओ शाफ्टला या ठिकाणी आपण हा दोन्हीच्या मधला पीटीओ शाफ्ट पॉवर टेक ऑफ जो म्हणतो त्यासाठी आपण युनिव्हर्सल जॉईंट याच्यामध्ये जोडला जातो। त्याच्या अनुषंगाने या पुल्लीवरून वरच्या पुल्लीला आपण बेल्ट ड्राईव्ह दिलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण याच्या आतमधलं फ्लायव्हील आणि फ्लायव्हील नंतर आपण याच्यामध्ये आतमध्ये ब्लेडचं जे व्हील आहे ते आपण फिरवलं जातं। तर ॲक्च्युली हे वर्क कसं करतं या संदर्भात आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया। आता आपण मशीनच्या पाठीमागच्या बाजूला जाऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणत्या पद्धतीनं हे मशीन काम करतं हे पाहता येईल। जेव्हा शेतामध्ये मुरघास कटिंग केलं जातं तेव्हा या गव्हाणीमध्ये आपण म्हणू की इथं मुरघास याच्यामध्ये ठेवला जातो आणि इथं रबर बेल्ट आहे, या बेल्टच्या आधारे याच्या आतमध्ये ते ओढलं जातं। त्याच्यामध्ये आतमध्ये जबाडी, लाटा आणि स्प्रिंगचं टेन्शन याच्यामुळे असं जे मुरघासाची जी पेंडी असते किंवा जो मका असतो किंवा ऊस असतो किंवा कडवळ किंवा जे काय आपण याच्यामध्ये जे काय कुट्टीसाठी जे वापरणार आहे ते मटेरियल आतमध्ये जाऊन जबाडीतून बाहेर पडतं आणि त्या ठिकाणी आतमध्ये 8 mm ब्लेड याच्या आतमध्ये लावलेले आहेत। ते 8 mm ब्लेडनं याचं कटिंग चांगलं होतं। आता कटिंग झालेला माल जो आहे तो आपण या एलिव्हेटरच्या द्वारे आपण ट्रॉलीमध्ये पण पाडू शकतो। या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर इथे तुम्ही जमिनीमध्ये जर खड्डा केला असेल तर या खड्ड्याच्या साह्यानं सुद्धा इथं तुम्ही जमिनीमध्ये ड्रेन करू शकताय आणि पलीकडल्या बाजूला तुम्ही आपल्या पोत्यामध्ये किंवा बॅगमध्ये सुद्धा आपण एकत्र करू शकतो। आता ह्याची खास वैशिष्ट्य अशी काय तुम्हाला सांगतो, कंपनीनं हा गिअरबॉक्स याच्यावरती माउंट केलेला आहे। टोटली हा हेवी ड्यूटी गिअरबॉक्स आहे। हेवी ड्यूटी म्हणजे काय, प्रत्येकजणच हेवी ड्यूटी म्हणतो। पूर्वी याला कास्टिंगचे किंवा गेअर्स वापरतो ते वापरले जातात, त्यामुळे त्याची झीज वगैरे जास्त होती। आता कंपनीने याच्यामध्ये लोखंडी गेअर्स वापरलेले आहे, जेणेकरून याची झीज जी आहे ती कमी आहे। हा जो हँडल आपण पाहतो, हा हँडल जेव्हा घास आपण आतमध्ये टाकतो तेव्हा बऱ्याच वेळेला मशीन थांबते, म्हणजे घास हा अडकला जातो। तर हा रिवर्स जर केला आपण तर रिवर्स केल्यानंतर मशीन उलटी फिरते, रिवर्स फिरते, रिवर्स फिरल्यानंतर हा घास मोकळा होतो। परत आपण फॉरवर्ड केलं की घास असा रुटिंगप्रमाणे त्याच्यामध्ये कटिंगसाठी जात असतो। त्याच्याशिवाय कंपनी याच्यामध्ये अशी विशिष्ट एक रचना केलेली आहे की याला मुरघास कुट्टी करत असताना लहान, मीडियम आणि मोठ्या अशा 3 प्रकारच्या यालामध्ये कटिंग साईजेस आहेत। म्हणजे तुम्हाला 1 इंच पाहिजे, अर्धा इंच पाहिजे, पाऊण इंच पाहिजे असं कटिंग याच्यामध्ये तुम्हाला कंपनीनं ठेवलेलं आहे। अशा पद्धतीचं कटिंग तुम्ही तुमच्या याच्यावरती सेट करू शकताय। 8 mm ब्लेड वापरले, हेवी ड्यूटी गिअरबॉक्स आहे, गव्हाणीमध्ये रिव्हर्स फॉरवर्डची व्यवस्था केलेली आहे इत्यादी खास स्पेसिफिकेशनने ही मशीन बनवली आहे। शिवाय ही मशीन ज्यावेळेला बांधली जाते तेव्हा याची चॅसी जी आहे ती कंपनीनं टोटली हेवी ड्यूटी C चॅनलमध्ये आणि साधारणतः 5 mm थिकनेसमध्ये ही चॅसी बनवलेली आहे। यामुळं व्हायब्रेशन्स वगैरे होत नाही किंवा मशीनचा मेंटेनन्स वगैरे जो काय आहे तो निघत नाही आहे। आपण टायरचा थोडासा भाग लक्षात घेऊया की पूर्वी टायर लोकलचे यायचे किंवा इतर कंपन्या लोकलचे वापरतात, ही कंपनी ब्रँडेड टायर वापरते। त्याला हबसुद्धा मोठा येतो आणि 6-16चे टायर्स याला बसले जातात। तुम्ही रस्त्याने नेताना ह्याला ड्रेन करू शकताय। तसेच याच्या अजून एक खासियत अशा आहे
की आपल्या ट्रॅक्टरवरती म्हणजे 27 HP ट्रॅक्टरपासून ही मशीन चालते। 27 HP पासून पुढच्या कोणत्याही ट्रॅक्टरसाठी तुम्ही ही मशीन 540 आणि 1000 ह्या वेगवेगळ्या RPMवरती तुम्ही चालवू शकता। शिवाय जर तुमच्याकडे समजा ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जात नाही किंवा घरी तुम्हाला ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही मोटरच्या साहाय्याने सुद्धा ही मशीन याच्यावरती रन करू शकता। या मशीनचं जे काय ॲव्हरेज आहे हे ॲव्हरेज तासाला साधारणतः 8 ते 10 टनापर्यंत असेल, पण त्याला काही कंडिशनल गोष्टी आहेत की तुमचा जो मुरघास करायचा जो चारा आहे तो तुमच्या मशीनच्या शेजारी पाहिजे। म्हणजे मशीन जेवढ्या वेळ चालली तेवढ्या वेळ ती कामासाठीच चालली पाहिजे। एव्हाना तुमच्या मोकळी मशीन फिरता कामा नाही, नाहीतर मोकळी मशीन फिरल्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज हे मिळणार नाही। त्यामुळं ही मशीन साधारणतः 6 ते 7 मिनटामध्ये एक ट्रेलर आणि ॲव्हरेज जर बघितलं तर साधारणतः 1 तासामध्ये 8 ते 10 टनाचं याच्यामध्ये चारा कुट्टी करता येते। अशी ही मशीन दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या खूप पसंतीस पडत आहे। सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न येतो की ह्या मशीनची किंमत काय आहे, तर या मशीनची जी किंमत आहे ती मशीनची किंमत अशी येते की याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत, एक 4 स्पीड आहे आणि एक 6 स्पीड आहे। तर जनरली 4 स्पीडचं हे जे मॉडेल आहे हे डिझेलमध्ये चांगलं कन्झम्पशन देत असल्यामुळे याला गव्हर्नमेंटनं 50% ते 1 लाखापर्यंत सबसिडी दिलेली आहे। म्हणजे साधारणतः आज जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती आपला फॉर्म जर भरला तर चाप कटरच्या साहाय्याने तर साधारणतः याला एका शेतकऱ्याला 1 लाख रुपये याला अनुदान आहे। म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा उद्या आर्थिक टंचाई जर भासत असेल तर त्यांनी शासनाच्या शासकीय सबसिडीतून ही मशीन खरेदी करायला त्यांना निश्चितपणे काहीच हरकत नाही आहे, कारण 1 लाख रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासनाने याच्यावरती आपल्याला देऊ केलेलं आहे। अशा पद्धतीची ही मुरघास बनवणारी जी मशीन आहे दिवसेंदिवस महावीर चाप कटर कंसात मुरघास मशीन ही शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे। तर अशी मशीन जर आपणास खरेदी करायची असेल तर आमच्या बारामती ट्रॅक्टर्स या दालनातून आपण अवश्य खरेदी करू शकता। त्याच्यासाठीचा जो ॲड्रेस आहे तो खाली आपल्या चॅनेलवरती दिलेला आहे, तर अवश्य भेट द्या। आणि मुरघासाठीचा जो आपला भविष्यामध्ये होणारा चारा टंचाईचा जो काय आपल्याला प्रश्न भेडसावत असतो त्याच्यावरती उत्तम पर्याय म्हणून आपण महावीर चाप कटरच्या साहाय्याने मुरघास बनवून आपला प्रश्न निश्चितपणे सोडवू शकता, याची मी आपणास ग्वाही देतो। धन्यवाद।